हेमाडपंथी शैलीतील एक आठवण करून देणारे आणि एक नव्हे तब्बल 2 वर्ष नव्हे तर एकंदरीत 42 वर्ष बांधकाम चालू असलेले हे मंदिर. चला तर मग पाहूया हे नेमके मंदिर कोठे आहेत. या ठिकाणी संपूर्णपणे जे मंदिर आहे ते संपूर्णपणे संगमरवरीमध्ये बांधकाम केलेलं आहे. ह्या मंदिराला एकंदरीत 42 वर्ष बांधकाम होण्यासाठी लागलेली आहेत. तर असं मंदिर आपण आज पाहणार आहोत. तर हे मंदिराला 42 वर्ष का लागली हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर चला मग हे मंदिर पाहूया. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही भूमी ही संतांची भूमी म्हणून देखील ओळखली जाते. अशा संतभूमीमध्ये 1983 पासून बांधकाम सुरू असलेले रिद्धिसिद्धी महागणपती मंदिर, याच मंदिरासमोर असणारे आपल्याला अनेक शिल्प देखील अतिशय सुंदर असे श्री गणेशाचे शिल्पे पाहायला मिळते. ऐतिहासिक वसंत वारसा लाभलेले हे मंगळवेढा या ठिकाणी असलेले आणि संपूर्ण संगमरवरी दगडामध्ये बांधकाम करण्यात आलेले व कोणत्याही आधुनिक शास्त्रांचा वापर न करता वास्तुशास्त्राप्रमाणे बांधण्यात आलेले हे मंदिर आज आपण पाहत आहोत. हे मंदिर श्री गणेशांना अर्पण आहे. या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश करताच आपल्याला भव्य दिव्य अशा मंदिराचे दर्शन होते. मंदिराची कलाकुसर व नक्षीकाम अतिशय सुंदर आणि बारकाईने केलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या चारही बाजूने आपल्याला ओहऱ्या पाहायला मिळतात. याच ओहऱ्यामध्ये एकंदरीत 56 देव आणि संतांच्या मूर्ती स्थापन केलेल्या पाहायला मिळतात. तर चला मग घेऊया रिद्धिसिद्धी महागणपतीचे दर्शन. आज तागायत काम चालूच आहे. सगळं 2 वर्षापूर्वी हे सगळं बांधून झाल्यावर वाटतं. बरं. आणि हे सगळं संगमरवरी पाषाणात दिसतं. मग हा कुठून आणलाय बघा? राजस्थान. सगळा बाहेरून आणलेला बघा. कारागीर कलाकुसर बघूनच कळतंय ना किती सुंदर आहे. सहजासहजी निर्माण करणं सोपी गोष्ट नाही. आपल्या घरात किती वाटाई वगैरे करतात ही मार्बल केल्या तर ती सगळी राजस्थानी कुठल्या गावंडीला जमत नाही. बरोबर. आणि त्याच्यावरती तर नक्षीकाम एवढं नाजूक कलाकुसर आहे ती जमणं म्हणजे आता ती यंत्रा कला आहे डिझाईन अगदी जुन्या काळातल्या सारखं बांधलंय ना बघ. हां हां अगदी बरोबर. आम्हाला तर माहीत नव्हतं. निघालं होतं सहज नजर टाकली. आवर्जून बघूयात एवढं भारी मंदिर आहे. आम्ही पुण्याकडून आलो. पुणे जिल्ह्यात जेजुरीच्या जवळ वाल्ले माऊलीचा मस्त आहे. असं त्यांची इच्छा होती ती आहे ती इच्छा पुरी झाली. बरोबर. जे मुंबईला अगोदर जहाज बांधीत बोटीत कष्ट मारले. बरोबर. त्या काळात त्यांना 4 पैसे मिळाले त्यांची इच्छा होती. त्याच्यातून ही साकार केली. काय देणगी स्वरूपातून केलं असेल, काय तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीतून केलं असेल. आता त्यांनी कसं केलं, आम्ही कामाला महिना झाला. बरोबर. थोडीशी छोटीशी असं
ह्याचे संपूर्ण मंदिर जे आपण पाहत आहे हे मंदिर आहे संपूर्ण संगमरवर वापरलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कुठल्याही कलरचा दगड किंवा अँगल वापरलेला पाहायला मिळत नाही. हे फक्त सध्या जे दिसत आहे ते मंडपाचं काम आहे, पण मंदिर मात्र संपूर्ण संगमरवरामध्येच काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे जे मंदिर आहे ते मंगळवेढ्याला, पंढरपूरहून मंगळवेढ्याच्या गावामध्ये येत असताना अगदीच समोरच हे मंदिर आपल्याला रोडला लागूनच असणारे हे मंदिर आहे. हे आपण पाहू शकता. अनेक देवदेवतांच्या मूर्ती या समोरच आपल्याला श्री विठ्ठल, परत इकडे बल्लाळेश्वर, वर्धविनायक, परत पुढे सरस्वती माता आहेत. अशा प्रकारे हे मंदिर मंदिराची पाठीमागील बाजूस आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे. या ठिकाणी शिवपार्वती, अशा प्रकारे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. तर आपण जरी कधी मंगळवेढ्याच्या भागामध्ये आलात तर या ठिकाणी तुळजामातेचं देखील आहे. तर या ठिकाणी आपण कधी आलात तर या ठिकाणी देखील आपण अवश्य भेट द्या. रेणुका माता, असे विविध देवदेवतांच्या मूर्ती संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अष्टविनायक देखील संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सीतामाता, श्रीरामप्रभू, अशा अनेक देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. महालक्ष्मी, अशा विविध देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. मंदिर मात्र संपूर्ण या ठिकाणी आपण बघू शकता की अतिशय सुंदर असे. आणि या मंदिराला 42 वर्ष बांधण्यासाठी लागले असं देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. स्वामी समर्थ, गजानन रूपी, गौतम स्वामी, हे जे मंदिर पाहत आहे ना ते संपूर्ण त्याच्यामध्ये आहे. हे मंदिराचा परिसर संगमरवरी आहे.